कलरचा कलर करेक्शन ब्लेंड केलेला आहे। तर आता जिकडून आपण ब्लेंड केलेला आहे ग्रीन कलर तिकडून ऑरेंज कलर ब्लेंड करायचा नाही, आपल्याला केस खूप पुढे पुढे येतात। मी जरा त्यांना टाय करते। हिरव्या बांगड्या ज्याने की आपला महाराष्ट्र लुक कम्प्लीटच होत नाहीये, आपल्या सुवासनीसाठी तर बिलकुल कम्प्लीट नाही होत हा बिना हिरव्या बांगड्याचं। तर नक्की हिरव्या बांगड्या घाला, कानातली असे कर्णफुलं, ठुशी असेल तर मोठं मंगलसूत्र, अशी लाल चटक लिपस्टिक जे तुमच्या आउटफिटला तुमच्या साडीला अजून मोठा खूप सुंदरसा असा लुक देईल। तर असा फुल लुक तुम्ही करून पहा। खूप दाबून स्पंज पकडायचा नाही तुम्ही। आज मला असं वाटलं की मकर संक्रांतीचा आपण व्हिडिओ करतो तर डेफिनेटली आपल्या मातृभाषा मराठीमध्ये। तुम्ही पाहता माझं चॅनल मेकओव्हर बाय सुप्रिया। मी तुमच्यासाठी ह्या चॅनलवर भरपूर मेकअप व्हिडिओज घेऊन येत आहे टिप्स अँड ट्रिक्स सोबत। आणि तुम्ही सर्च झाला असेल की मी हा व्हिडिओ आज मराठीमध्ये बनवत आहे, हो का तर आपली येत आहे मकर संक्रांत। तर मला असं वाटलं की आपण मकर संक्रांतचा व्हिडिओ आपल्या मातृभाषेमध्येच केला पाहिजे, जेणे की आपले खूप असं माझ्या मराठी बहिणींना हा खूप व्हिडिओ मेकअप जो मी करणार आहे मकर संक्रांतीसाठी ते तुम्हाला समजावे आणि तुम्ही तो लुक डेफिनेटली करावे। भरपूर व्हिडिओज माझे सर्वचे पहिल्या व्हिडिओज तुम्ही पाहत असाल ते सर्व हिंदीमध्ये आहेत, अशासाठी आहेत की खूप सारी बहिणी माझ्यासोबत जोडावी, त्यांनी पण मेकअप शिकावी, म्हणून मी हिंदीमध्ये खूप व्हिडिओज बनवते। पण आज हा व्हिडिओ मी करणार आहे मराठीमध्ये, ताकी आपली मकर संक्रांत मध्ये आपल्याला तो फील आला पाहिजे की आपल्याला तो लुक करताना तो फील आला पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मराठीमध्ये। पूर्ण व्हिडिओ पहा, बिलकुल भी हा व्हिडिओ स्किप करू नका। तुमच्यासाठी खूप टिप्स अँड ट्रिक्स सोबत मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे। मकर संक्रांतचा लुक खूप असा नाहीये की खूप तुम्हाला वेगवेगळे प्रोडक्ट आणि खूप लेअरिंगच्या सोबत तुम्हाला हा मी मेकअप दाखवणार आहे, अजिबात नाही। मेकअप हा खूप सिंपल सटल राहणार आहे, कारण माझ्या बहिणीसनी खूप त्या दिवशी खूप असं हे असणार आहे की घाई असते, आपल्याला पुरणपोळी बनवायची असते, आपल्याला पूजा पण मांडायची असते, पूजेसाठी मंदिरात जावं लागतं, दिवसभर हळदी कुंकू करावा लागतो। तर आपल्यासाठी इतका वेळ नसतो की आपण आपल्यासाठी तयार व्हावं। पण मी तुम्हाला सांगते की तुम्ही नक्की स्वतःसाठी वेळ काढा, तोच आपला दिवस असतो की आपल्याला तो घरातले पण कामं आवरायचे असतात आणि आपल्याला त्या दिवशी स्वतःसाठी पण आवरायचं असतं। आपण छान दिसलो तर आपला दिवस खूप सुंदर जातो, आपला तो सण खूप सुंदर जातो। तर व्हिडिओ पूर्ण पहा, डेफिनेटली हा मेकअप करून पहा। जास्त टाइम ना घेता आपण हा व्हिडिओ स्टार्ट करूया। तुम्ही कितीही घाईमध्ये असू द्या, बिलकुल ही स्किन प्रेप करायला विसरायचं नाहीये। अगदी तुम्ही कितीही बिझी असाल, तुमची पुरणपोळी हे ते कितीही सर्व कामं असली तरी आधी मेकअप करायच्या आधी फेस वॉश करून घ्यायचा आहे। बेशक तुम्ही सकाळी आंघोळ केलेली आहे किंवा फेस वॉश केलेला तरीही मेकअप स्टार्ट करायचे आधी तुम्ही फेस वॉश करायचा आहे। खूप छान असा हायड्रेटिंग टोनर लावायचा आहे, जे तुमच्या बजेटमध्ये आहे किंवा जे तुमच्याकडे आहे तो टोनर तुम्ही लावायचा आहे। आणि त्याच्यानंतर लावायचं आहे मॉइश्चरायझर। थंडीचे दिवस आहेत, मॉइश्चरायझर तर डेफिनेटली असला पाहिजे आपल्या चेहऱ्यावर, ताकी आपली स्किन ड्राय नको व्हायला। आपण उन्हात फिरणार, वाऱ्यात फिरणार, त्या दिवशी हळदी कुंकू असतो, आपल्याला खूप घाई असते, आपला मेकअप केकी ड्राय नको व्हायला, म्हणून मॉइश्चरायझर खूप हा सुंदर करायचा आहे। तर जी ही सारे स्टेप मी तुम्हाला सांगत आहे टोनर आणि मॉइश्चरायझरच्या, हे स्टेप माझे करून झालेले आहेत। मी स्किन क्लीन केली आहे, टोनर लावलेला आहे, मॉइश्चरायझर लावलेला आहे आणि डेफिनेटली प्रायमर लावलेला आहे। जर तुमच्या स्किनवर पोर्स आहेत आणि तुम्हाला स्वेट खूप येत असेल तर तुम्ही डेफिनेटली प्रायमर लावायचं आहे। तर मी माझा प्रायमर लावून झालेला आहे। प्रायमर काय करतो, प्रायमर आपल्या स्किनला स्मूथ करतो, आपला मेकअप सेट करायसाठी आपल्याला मदत करतो। तर ह्या सर्व स्टेप माझे झालेले आहेत। हा जर स्टेप्स करतो ना तर व्हिडिओ खूप लॉंग होऊन जातो, कारण हे सर्व स्टेप्स सगळ्यांना माहिती असतात। जर मी वेगळा काही प्रोडक्ट यूज करत असेल तर डेफिनेटली मी तुम्हाला ते दाखवेन की मी हा टोनर यूज केलाय, हा मॉइश्चरायझर यूज केलाय आणि हा प्रायमर यूज केलाय। पण ते जर तुमच्याकडे ते प्रोडक्ट्स आहेत आणि ते तुम्हाला सूट होत आहे तर डेफिनेटली तेच तुम्ही प्रोडक्ट यूज करा। सीटीएमचे प्रोसेस झालेले आहे। तर आता आपण जी करायचं आहे ते कलर करेक्शन। कलर करेक्शन कशासाठी असतो, ह्यासाठी असतो की जे आपल्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन असते, पिंपल्स असतात किंवा कुणाला वांग असतो, समजा कुणाला पिंपल्स असतात, कुणाला टॅन झालेला असतं, कुणाचा हा माथा खूप ब्लॅक असतो। तर ह्या जे असतात ना, तर ह्या डिस्कलरेशनला हाईड करण्यासाठी जे आपण कलर वापरतो त्याला म्हणतात आपण की आपण कलर करेक्शन वापरतोय। तर जर तुमचे पिंपल्स आहे तरी वापरा, डिस्कलरेशन आहे तरी वापरा, टॅन आहे तरी तुम्ही कलर करेक्शन करायचंय। आणि जर तुमच्या फार डिस्कलरेशन चेहऱ्यावर नाहीये, तुमचा स्मूथ आहे चेहरा, एकदम क्लीन आहे, फुल टॅन नाहीये, पिगमेंटेशन नाहीये आणि डार्क सर्कल नाहीये, पाहू शकता की मला किती डार्क सर्कल झाले आहेत। माझा फोन खूप म्हणजे माझा स्क्रीन टाइम खूप चालू आहे म्हणून मला डार्क सर्कल झालेले आहे। तर मी कशी वापरते कलर करेक्शन तुम्ही नक्की पहा। जर तुमची स्किन क्लिअर आहे ना, क्लीन आहे ना, तर तुम्ही आपल्या स्किन टोनच्या 1-2 शेड डार्कर कन्सिलर यूज करू शकता तुमच्या सर्व कलर करेक्शनसाठी।
पिगमेंटेशनला हाईड करण्यासाठी. तर पहा मी कोणता कन्सिलर यूज करत आहे होतो म्हणून मी असं पटपट तुम्हाला दाखवत आहे. मी यूज केलेला आहे डिस्कलरेशनसाठी ऑरेंज कलर करेक्शन. तुम्ही पाहू शकता इथे मला टॅन आहे आणि जिथे जिथे मला पिगमेंटेशन वाटते तिथे तिथे यूज केलेला आहे. तर मी तुम्हाला दाखवते की मी कसा यूज केलाय. असा घ्यायचा कन्सिलर थोडासा हँडवर आणि आता पाहू शकता तुम्ही मला इथे एक डाग आहे तुम्हाला दिसत असेल तर तिथे मी यूज करत आहे ऑरेंज कलर, जेणे की ती हाईड व्हावी. जेवढा डार्क पिगमेंटेशन असेल तेवढा डार्क आपण कलर यूज करायचा आहे. तर तुम्ही पाहत असाल की ही ग्रीन कलर मी कशासाठी यूज केलाय. ग्रीन कलर यूज केलेला आहे की माझ्या चेहऱ्यावर जो पिंपल्स आहेत, पिंपल्स तर आहेत पण पिंपल्स जे आहेत ते रेड कलर मध्ये आहेत, त्याला हाईड करण्यासाठी मी यूज केलेला आहे ग्रीन कलर करेक्शन. तर जर तुमच्या पण चेहऱ्यावर तसे पिंपल्स असेल तर तुम्ही यूज करायचा आहे ग्रीन कलर करेक्शन, जेणे की आपला बेस आणि मेकअप जो असतो ना तो स्मूथ आणि फ्लॉलेस दिसतो. तुम्ही जेव्हा डायरेक्ट फाउंडेशन लावता आपल्या पिगमेंटेशनवर, पिंपल्सवर, ते खूप तो नंतर ना असं खरबडीत कसा असतो ना, खरबडीत कुठलीही गोष्ट तसा चेहरा पण आपला दिसतो. असं वाटतं लेअर लावली आहे पण तो जो खरबडीतपणा आहे ना तो दिसून येतो. स्मूथ बेस करण्यासाठी आपल्याला जी चेहऱ्यावर पहिले जे प्रॉब्लेम्स आहेत ना त्यांना हाईड करायचं आहे. तर आता ह्याला चक्क बोटांनाही तुम्ही करू शकता ब्लेंड, किंवा तुम्ही ब्युटी ब्लेंडर यूज करायचा आहे. तुम्हाला एक छोटासा ब्युटी ब्लेंडर घ्यायचा आहे. ब्युटी ब्लेंडर घेऊ शकता, बोटांनाही तुम्ही डॅब 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 करून लावू शकता. ब्युटी ब्लेंडर कसं थोडं इझी होऊन जातं, छानपैकी ब्लेंड होतं. ब्युटी ब्लेंडर जर तुम्हाला माहित नसेल की कसा वापरायचा तर मी त्याच्याबद्दल एक व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही डेफिनेटली बघा की ब्युटी ब्लेंडर कसा यूज करायचा. नाही ओला नाही खूप ड्राय, ब्युटी ब्लेंडर कसा यूज करायचा तुम्ही डेफिनेटली तो व्हिडिओ पाहायचा आणि मगच आपला मेकअप करायच्या आधी तो ब्युटी ब्लेंडर यूज करायचा आहे. खूप दाबून स्पंज पकडायचा नाही. तुम्ही स्पंज कसा पकडायचा आहे, हलक्या प्रेशरनी आणि त्याला ब्लेंड करायचं. पहिले ग्रीन वाले करून घ्या किंवा ऑरेंज करून घ्या, तुमची इच्छा. पिंपल्सचा एरिया मी कव्हर करून घेत आहे. खूप पुढे पुढे येतात, मी जरा त्यांना टाय करते. ग्रीन कलरचा कलर करेक्शन ब्लेंड केलेला आहे. तर आता जिकडून आपण ब्लेंड केलेला आहे ग्रीन कलर तिकडून ऑरेंज कलर ब्लेंड करायचा नाही. आपल्याला दुसरी साइड वापरायची आहे आणि कलर करेक्शन ब्लेंड करायचं आहे. ऑरेंज कलरचा कलर आपल्याला मिक्स करायचे नाहीये. तुम्ही पाहू शकता मी कलर करेक्शन पूर्ण ब्लेंड केलेला आहे. तर याच्यावर डायरेक्ट फाउंडेशन नाही लावायचं. आता आपण काय ग्रीन कलरला आपण हाईड करायचंय. आपण डायरेक्ट फाउंडेशन नाही लावायचं, कारण फाउंडेशनच्या वरती मग तो ग्रीन कलर ऑरेंज जो रिफ्लेक्शन असतो ना तो दिसतो. तर आपण आता स्किन टोनच्या 2 शेड डार्कर कलर यूज करायचा आहे आपली स्किन टोनच्या मॅचचा. बोटाने घ्यायचा किंवा तुम्ही ब्रश यूज करू शकता, पण तुम्ही घाईमध्ये जर असाल सणसूदला तर आपले बोट हात खूप आपले काम करतात, आपली खूप मदत करतात. तर बोटांनीच चक्क आपले सगळे फाउंडेशन वगैरे काही प्रोडक्ट असेल ते लावायचे, पटपट ब्लेंड होऊन जातात. पाहू शकता मी हा कलर घेतलेला आहे आपल्या स्किन टोनच्या 2 शेड डार्कर. ऑरेंज कलर करेक्शन लावलेला आहे, तिथे तिथे मी हा डार्क कलर लावत आहे. तुम्ही पाहू शकता तो ऑरेंज कलर हाईड होत आहे. असं तुम्हाला यूज करायचं आहे जिथे जिथे तुम्ही लावलेला आहे ऑरेंज कलर. तुमच्या 2 शेड डार्कर कलर लावलेला आहे त्यालाही छान असं ब्लेंड करून घ्यायचंय. ग्रीन कलर यूज केला होता त्याच्यावरतीही आपण तो कलर यूज करायचा आहे. आता ह्याला थोडं सेट होऊन द्यायचं आहे, नंतर आपण वापरायचं आहे फाउंडेशन. तर फाउंडेशन असा प्रकार असतो की ती तुम्हाला तुमच्या स्किन टोन अकॉर्डिंग आणि स्किन टाईप अकॉर्डिंग वापरायचं असतं. जर ऑइली आहे तर तुम्हाला वापरायचं आहे मॅट फाउंडेशन, आणि जर ड्राय आहे तर ड्यूई फिनिशवाला जी एकदम ग्लो देतो, थोडा ओलसर असतो आणि जो थोडा पटकिरणा असं तुम्ही फाउंडेशनवर प्लेटवर टाकलं तर तो असा खाली उतरतो, ते ड्राय स्किनवर चालतो. तर मी वापरत आहे आज फॉरवर्ड 52चा मीडियम टू फेअर शेडचा फाउंडेशन. तुम्ही कोणताही वापरू शकता जे तुमच्या बजेटमध्ये असेल किंवा तुम्ही जी डेली वापरत असेल, जे तुमच्या स्किन टोनला सूट होत असेल, तुम्ही तो फाउंडेशन वापरायचा आहे जे तुम्हाला आवडतो तो फाउंडेशन. तर मी फॉरवर्ड 52चा वापरत आहे माझ्या स्किन टोनच्या अकॉर्डिंग. तुम्ही असं प्लेटवर घेऊन अशा कोणती पण फाउंडेशन प्लेट घेऊ शकता किंवा हातावर पण तुम्ही घेऊन लावू शकता. प्लेटवर फाउंडेशन घ्यायचंय, त्याला असं इम्पल्सिफाय करायचंय, किंवा तुम्ही डायरेक्ट ब्रशनं किंवा बोटांना डॉट डॉट करूनही लावू शकता जर तुम्ही घाईमध्ये असेल तर. ब्लेंड करता येत असेल तर तुम्ही बोटांना लावून त्याला ब्लेंड करू शकता. पूर्ण फाउंडेशन आपल्या ब्युटी ब्लेंडरमध्ये नाही घ्यायचं, थोडा थोडा करून आपल्या चेहऱ्यावरती लावायचंय. असं थोडा घ्यायचा आपल्या ब्युटी ब्लेंडरवर फाउंडेशन आणि लावायचं.
पूर्ण चेहऱ्याला कव्हर करायचे. एकदाच फाउंडेशन नाही घ्यायचं, तुम्ही रिपीट करू शकता, थोडं थोडं घेऊन लावायचे. डोळ्यासनी पण विसरायचं नाही, कारण हा भाग आणि हा भाग वेगवेगळा दिसतो, तर डोळ्यावरती पण लावायचे. तुम्ही कन्सिलर यूज करू शकता किंवा फाउंडेशन ही लावू शकता. तर तुम्हाला काय करायचंय, फाउंडेशन पूर्ण चेहऱ्यावर लावायचंय आणि हा जो आपली मान असते किंवा आपण गर्दन म्हणतो, नेक म्हणतो, तो एरिया विसरायचा नाहीये. चेहऱ्यावर लावल्यानंतर नेकलाही लावायचंय, कारण हा नंतर इव्हन ऑड दिसतो. तर जर तुम्ही दागिने घातले नसतील ना, मी तर म्हणेन मेकअप नंतरच तुम्ही दागिने वेअर करत जावा, जेणे की आपल्या नेकवर फाउंडेशन लागतो. एक्स्ट्रा घ्यायची गरज नाहीये, आहे तो फाउंडेशन आपल्या नेकवरती लावायचंय, जेणे की ते वेगवेगळे नाही दिसला पाहिजे. फाउंडेशन लावून झालेलं आहे, तर अजून त्याला हायलाइट दाखवायसाठी आपण करणार आहे 1 शेड लायटर कन्सिलर यूज करायचं आहे. आपल्या स्किन टोनच्या 1 शेड लायटर डोळ्याखाली. मी आज तुम्हाला ब्रश वगैरे जास्त यूज करून दाखवत नाहीये, कारण सणसुदीला जेव्हा आपण सणासाठी आवडतो ना, तर आपल्यापाशी थोडा वेळ नसतो की ब्रश शोधावी, हे करावी. हा ठराविक गोष्टीसाठी ब्रश लागतो, जेव्हा की आय मेकअप करायचा असतो किंवा ब्लश लावायचा असतो, पण ठराविक गोष्टी आपण आपल्या फिंगर्सनेही करायच्या आहे. डोळ्याखाली कन्सिलर लावून घ्यायचा आहे, इथे लावायचं आहे, नाकाजवळ इथेही लावायचं आहे. तर कुठे कुठे मी हायलायटर लावलेला आहे, डोळ्याखाली, नाकावरती, आपल्या चीनवर आणि ह्या साइड अँगलवर, आणि माथ्यावरती हायलायटरचा लायटर कन्सिलर लावलेला आहे. तर आता ह्याला ब्लेंड करायचं आहे आपण ब्युटी ब्लेंडरनी ब्लेंड करायचं आहे, पण आपल्याला दुसरी साइड वापरायची आहे. खालच्या साइडला ह्याला आपण ब्लेंड करायचं आहे, वरती घेऊन जायचं नाही. नोजवरती ह्याला पण पसरवायचं नाही, फक्त जी आपली बोन असते ना, याच्यावरतीच असं हळूहळू ब्लेंड करायचं. डोळ्याखाली असं करून वरती जायचं, आपल्याला खाली घेऊन यायचं नाही, जेणे की लिफ्टेड आपला चेहरा दिसतो. कन्सिलर ब्लेंड करून झालेला आहे. आता आपण करायची कॉन्टुरिंग कशासाठी असते, की आपले जो फीचर्स आहेत ना, ते अजून इन्हॅन्स व्हावी. आपलं जर नाक मोठं असेल तर त्याला छोटं दाखवायचं, छोटं असेल तर त्याला अजून थोडं शार्प दाखवायचं. आपले चिक्स जरा फुगलेले असेल तर त्याला थोडं शार्प असं कटिंग द्यायचे. चीन एरिया जर आपला खूप मोठा असेल तर त्याला लिफ्टेड दाखवायचं. त्याच्यासाठी कसं करतो आपण कॉन्टोरिंग. तर तुम्ही पाहू शकता मी कॉन्टोरिंग केलेलं आहे. कुठं केलेलं आहे, नाकावरती असं साईडला आपल्याला करायचं आहे. लिफ्टेड साठी इथं कानापासून घेऊन यायचंय ते इथरपर्यंत दाखवायचंय, आणि चीन येण्यावर असं करायचंय. चक्क असं बोटाने पूर्ण असं नाही लावायचं, डॉट डॉट करून लावलं ना तर ती ब्लेंड ही व्यवस्थित होतं आणि एक्स्ट्रा ओव्हर दिसत नाही. माथा जर तुमचा मोठा असेल तर तुम्ही अशी कॉन्टोरिंग करायची आहे. आणि जर तुम्हाला घाई असेल ना तर ती हा पार्ट तुम्ही स्किप करू शकता. याच्याऐवजी तुम्ही ब्रॉन्झर यूज करू शकता. ब्रॉन्झर पावडर जी येते ना तर तुम्ही यूज करू शकता, त्यानेही तुमचा लिफ्टेड लुक दिसतो. पण जेव्हा आपण कॉन्टोरिंग करतो ना तर अजून तो इन्हॅन्स होतो आपला चेहरा. तर जर तुम्हाला हा स्किप करायचा असेल तर तुम्ही स्किप ही करू शकता. तर आता ह्याला ब्युटी ब्लेंडरनी आपल्याला ब्लेंड करायचं आहे. जी चीन एरियावरती कॉन्टोर लावलेला आहे त्याला खालती ब्लेंड करायचं आहे. असं खाली ब्लेंड करायचं आहे, वरती जास्त घेऊन यायचं नाही, खालती ब्लेंड करायचं आहे. आणि इथे जे केलेलं आहे गालावरती ते तिथेच ब्लेंड करायचं आहे, ना वरती ना खाली. दुसऱ्या साईडला पण ब्लेंड करून घेऊया आपण. जास्त असं डार्क चॉकलेट असं कलरचा नाही दिसला पाहिजे, छान असा ब्लेंड झाला पाहिजे. नाकावरती पण आणि माथ्यावरती वरती ब्लेंड करायचंय, आपल्या केसाच्या वरती. असे कॉन्टूर करून झालेला आहे. तुम्हाला लांबून म्हणजे असे दिसत असेल की माझा लुक असा लिफ्टेड दिसतो, एक शॅडो पडतीये की माझा चेहरा असा लिफ्टेड आहे. तर कॉन्टूरिंग केली. आता आपण लावायचं आहे ब्लश. तुमच्या अकॉर्डिंग पण ब्लश लावू शकता, तुम्ही पावडर ब्लश पण यूज करू शकता, पण मी क्रीम ब्लश यूज करत आहे, जेणे की मला असा, मी तुम्हाला सांगते की तुम्ही सिंपल लुक ही करू शकता. ह्यातले काही स्टेप्स तुम्ही स्किप करू शकता, पण मी पूर्ण प्रॉपर असा मेकअप करत आहे. तर मी क्रीम ब्लश ही लावणार आहे आणि पावडर ब्लश ही यूज करणार आहे. तर तुम्ही कोणताही एक ही ब्लश यूज करू शकता. क्रीम ब्लश लावा, नंतर पावडर ब्लश लावू नका, किंवा फक्त पावडर लॉकिंग झाल्यानंतर पावडर ब्लश लावू शकता तुम्ही. माझा क्रीम ब्लश लावून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. मी असं लिफ्टेड लुक मध्ये क्रीम ब्लश लावलेला आहे.
तर मकर संक्रांतचा लुक आहे. तर काय काय वेळी काय होतं, आपण वाऱ्यावादीमध्ये जातो आणि ऑलरेडी जो वातावरण आहे तो थंडीचा आहे, तर स्किन आपली ड्राय पडते. तर ह्या स्टेपवर मी तुम्हाला सांगते, जेव्हा तुमचे लिक्विड आणि क्रीम ब्लश लावून झाले आहेत तर तुम्ही असा कोणताही सेटिंग स्प्रे यूज करायचा आहे आपल्या चेहऱ्यावरती, ज्याने की आपला जो बेस आहे, ओला बेस आहे, तो सेट झाला पाहिजे पावडर लॉकिंगच्या आधी. फिक्सर नाही वापरायचा, आपल्याला वापरायचा आहे सेटिंग स्प्रे, मिस्ट, ज्याच्यावरती मिस्ट लिहिलेला असेल तो सेटिंग स्प्रे आपल्याला वापरायचे, जेणे की आपला जो मेकअप आहे तो ड्यू फिनिश सारखा दिसतो. शेक करायचा आहे आणि यूज करायचा, जेणे की आपला बेस जो आहे तो सेट झाला पाहिजे. ह्याला थोडं ड्राय होऊन द्यायचे आणि याच्यानंतर पावडर लॉकिंग करायचंय. नंतर आपण आय मेकअप आणि लिपस्टिक हा लावणार आहे. तर ह्या स्टेपवर तुम्ही जर मिस्ट यूज करताय तर तुमचा जो मेकअप आहे ना तो पॅची ड्राय होणार नाही. तुमचा मेकअप खूप सटल, सॉफ्ट आणि शायनी दिसणार. आता कसं आहे, आपण जो मेकअप केलेला आहे ना तो सर्व ओला बेस होता, म्हणजे क्रीमी लिक्विडी होता. तर आता त्याला सेट करण्यासाठी आपण वापरायचं आहे लूज पावडर. लूज पावडर हा आपल्या मेकअपला खूप लॉंग लास्टिंग बनवतं. जर तुम्ही घाईमध्ये असेल तर कॉम्पॅक्ट यूज करू शकता. जर तुमची 2-4 तासासाठीच तुम्हाला लुक हवा असेल तर फक्त तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर यूज करू शकता. पण जर तुम्हाला पूर्ण दिवस त्या सणासाठी एन्जॉय करायचा आहे, मेकअपही टिकवायचा असेल तर तुम्हाला यूज करायची आहे लूज पावडर. लूज पावडर घ्यायची आहे, कोणतीही लूज पावडर तुम्ही यूज करू शकता जे तुमच्या बजेटमध्ये असेल किंवा जे तुम्ही डेली वापरत असेल. तर असं आपल्या हातावरती असं थोडं पसरवायचं आहे, डायरेक्ट नाही लावायचं, तो एक पॅच बनून जातो. असं थोडं हातावरती पसरवायचं आहे आणि चेहऱ्यावरती लावायचं आहे. पूर्ण मेकअप बेस सेट करायचा आहे. एकाच वेळी घेऊन तुम्हाला लावायचं असं नाही, तुम्ही रिपीट घेऊ शकता आणि हातावरती ब्लेंड थोडं पसरवायचं आणि आपल्या चेहऱ्यावरती लावायचं. पावडर लॉकिंग झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता माझा चेहरा खूप मॅट दिसत आहे. आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही लावता ना फाउंडेशन वगैरे, तुम्हाला वाटतं खूप वाईट दिसते, विचित्रच दिसते, काहीतरी दिसते, असं नसतं. प्रोसेस असते प्रत्येक गोष्टीची. फाउंडेशन म्हणजे मेकअप असो, कोणतीही गोष्ट असो, त्याला जसं आपण स्वयंपाक पण करतो तर आपण एक थोडं शिजायला भाजी वेळ लागतो. तर जेवढी चांगली शिजेल थोडं ते म्हणजे छान त्याचा आउटपुट येतो, तसंही मेकअपचं असतं. जेव्हा तुम्ही वेळ घेऊन स्टेप करताना तर तो मेकअप पण तसा तुम्हाला आउटपुट देतो, तसाही मेकअप सुंदर दिसतो. आता बघा, तुम्ही थोडा वेळ घेऊन जर मेकअप करताना तर तुमचा मेकअप खूप छान सेट होतो. आता मी केलेली आहे पावडर लॉकिंग, मेकअप खूप सेट दिसतोय. फाउंडेशन पर्यंत असं वाटतं की यार काय केलं, फाउंडेशन पर्यंत असं वाटतं हे काय दिसते, पांढर दिसते, मला भूतनी बनवले काय, मी अशी दिसते काय, तसा विचार करायचा नाही. कुठल्याही प्रोसेसला वेळ लागतो. तर आफ्टर पावडर लॉकिंग तुमचा मेकअप सेट होतो आणि सुंदर दिसायला चालू होतो. हे अजून नॉट दी एंड. याच्यानंतर आपण आय मेकअप करणार आहे, लिपस्टिक लावणार आहे, अजून संपूर्ण लुक आहे जे तुम्ही पाहणार आहात. ओके, आता आपल्याला करायचं आहे आय मेकअप. आय मेकअपच्या आधी आपल्याला जे आपले आयब्रोज आहेत त्यांना सेट दाखवायचं आहे, शेप दाखवायचा. ऑब्व्हियसली सण आहे म्हणून तुम्ही थ्रेडिंग केलेली असणार आहे, अपर लिप्स थ्रेडिंग केलेली असणार आहे. तरीही तुमचं जर असेल नसेल तरीही तुम्हाला आयब्रोज सेट करायचे आहेत. पहिले आयब्रोजना ब्रश करून घ्यायचा आहे. तुमच्या जर जे आयब्रोज आहे ते बारीक असेल तरीही शेप द्यायचा आहे आणि जाड असेल तर थोडा हलका कलर वापरायचा आहे आणि त्याला शेप द्यायचा आहे. आय मेकअप करत आहे, लाईट ब्राऊन कलर यूज करायचा आहे क्रीज लाईन वरती. हे जे आपल्याला दिसतं ना क्रीज लाईन, आपली जी इथं बोन असते तिथे क्रीज लाईन वरती आपल्याला ट्रान्झिशन कलर वापरायचा आहे. ट्रान्झिशन कलर म्हणजे जे आपण लाईट कलर वापरतो त्याला म्हणतात ट्रान्झिशन कलर. ब्राऊन कलर वापरायचा आहे. छान असं ब्लेंड करून घ्यायचं आहे. तुमच्या ज्याच कलरची साडी किंवा आउटफिट असेल तो कलरही तुम्ही आय मेकअप मध्ये वापरू शकता. सिंपल मेकअप ठेवू शकता. त्यावरती ब्लेंड करायचं आहे. त्याच्यानंतर गोल्डन किंवा सिल्वर शिवर जो तुमच्या आउटफिटला सूट होत असेल, मॅच होत असेल, तो शिमर तुम्ही यूज करायचा आहे. याच्यानंतर मी घेतलेला आहे आय शॅडो पॅलेटमधून ब्लॅक कलर आयलायनरसाठी. त्याला मी आयलायनर आपण जिथे लावतो तिथं ब्लॅक कलर मी ब्लेंड करणार आहे. दुसऱ्या डोळ्यावरती पण तसेच लावून घ्यायचं आहे. आय शॅडो ब्लेंड केल्यानंतर मी घेतला आहे जेल आयलायनर आणि ते लावत आहे आयलायनरवरती, ताकी ते खूप इनहॅन्स व्हावी आणि तो ब्लॅक कलर खूप सुंदर दिसावी. त्याच्यानंतर काजळ लावायचा आहे. जाड पातळ कसलाही काजळ तुम्ही लावू शकता जसा तुम्हाला आवडत असेल, बारीक किंवा जाड. आधी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही एकही ब्लश यूज करू शकता, क्रीम लिक्विड किंवा पावडर ब्लश. तर जर तुम्ही एकही ब्लश यूज करता तर फक्त क्रीम ब्लश लावून तिथे सोडून द्यायचं, पावडर ब्लश नाही वापरायचा. पण मी दोन्ही ब्लश वापरते. मी आधी क्रीम ब्लश लावलेला आहे, आता वापरतेय पावडर ब्लश. डस्ट ऑफ करायचं आणि
किंवा पूर्ण मेकअप झाल्यानंतर तुम्ही फक्त पावडर ब्रश ही यूज करू शकता. कारण की जेव्हा आपण क्रीम ब्लश लावतो आणि नंतर त्याच्यानंतर आपण पावडर लॉकिंग करतो, तो जो आपण क्रीम ब्लश लावलेला असतो तो फेड दिसतो आणि ती जास्त दिसत नाहीये, म्हणून आपण वरून पावडर ब्रश ही लावतो. पहिले आपण क्रीम कॉन्टोरिंग यूज केली होती, आता मी लावतीये ब्रॉन्झर. ब्रॉन्झर अशा प्रकारमध्ये असतो जे पावडर फॉर्म मध्ये भेटतो. तुम्हाला क्रीम कॉन्टोर करायचं नसेल, वेळ नसेल, तर तुम्ही पावडर कॉन्टोरही करू शकता. ह्यानेही चांगला इफेक्ट आपल्या चेहऱ्यावरती दिसतो. तर असं ब्रशवरती घ्यायचे, डस्ट ऑफ करायचे आणि मी जसं तुम्हाला डायरेक्शन सांगितले होते तसे प्रत्येक डायरेक्शनला लावायचे. चिनला लावताना डाऊनवर्ड डायरेक्शनला लावायचे. चीक्स वरती तिथेच ब्लेंड करायचे. नोजवरती आणि फोरहेड. हायलायटर मी कोणताही क्रीम किंवा लिक्विड वापरलेला नाही. मी वापरतीये हे पावडर हायलायटर. मला पावडर हायलायटर ही जास्त आवडतो. जर तुम्हालाही बजेट फ्रेंडली कोणता हायलायटर पाहिजे असेल, पावडर हायलायटर जो की खूप चंकी नको दिसायला आणि खूप सटल जो की खूप सटल दिसतो, तो आहे होजोचा हायलायटर. अफोर्डेबल आहे आणि खूप चांगलं हा सेट होतो आपल्या चेहऱ्यावरती. तर हायलायटर लावून घ्यायचंय. तर आताचा आहे सगळ्यात बेस्ट पार्ट जो मला खूप 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 आवडतो, ते आहे आपली लिपस्टिक. लिपस्टिक डार्क कलरची लावायची आहे. आपली साडी खूप सुंदर असणार आहे मकर संक्रांती दिवशी. आपला मेकअप खूप ग्लोईंग असणार आहे. तर त्याच्यासोबत बिलकुल ही न्यूड कलरची लिपस्टिक वगैरे नाही लावायची. आपल्याला तडक भडक लाल कलरची लिपस्टिक लावायची जी खूप सुंदर दिसते असा सणावरती आणि आपला मेकअप ही खूप उठून दिसतो. आता यूज करायचा आहे फिक्सर, जेणे की आपला मेकअप लॉंग लास्टिंग असला पाहिजे. तर डोळ्यावरती हात ठेवायचे आणि थोडे लांबून फिक्सर यूज करायचा आहे. तर बहिणीनो, हा आहे आपला मकर संक्रांतीचा फुल लुक. आपली नथ, कर्णफुळं, गळ्यातली ठुसी आणि पैठणी परफेक्ट आहे. तुम्ही पण हा लुक नक्की करून पहा. जेव्हा तुम्ही पूजेला जाचाल तर हळदी कुंकू कराल आणि हा लुक कराल तर सगळी तुम्हाला विचारेल, सांगेल, तुम्हाला कॉम्प्लिमेंट देतील की किती सुंदर दिसत आहात. तर नक्की हा लुक ट्राय करा. आणि अजून तुम्हाला अनेक व्हिडिओ जर पाहायचे असेल, अजून काहीतरी लुक पाहायचे असेल तर नक्की मला कमेंट करा. माझी इंस्टाग्राम आयडी आहे मेकअप आर्टिस्ट सुप्रिया आजपे, तिथेही जाऊन पहा आणि तुमचे हा लुक्सवर फोटो पाठवा. मी नक्की पाहीन ते फोटोज, व्हिडिओज. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असे अजून नवीन नवीन लुक्स तुम्हाला भरपूर बघायला भेटतील. नवीन मेकअपच्या ट्रिक्स भेटतील, जेणे की तुम्ही तुमच्यासाठी खूप सोपं होऊन जाईल मेकअप करणं असं घाईमध्ये आवरण्यासाठी. आणि किंवा तुम्हाला कुठल्या फंक्शनसाठी लुक आठवत नसेल तर तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकता. त्यात भरपूर वेगवेगळे मी लुक्स केलेले आहेत. ते लुक्स तुम्ही नक्की करून पहा आणि माझ्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.